जनी दृष्टी लाघो तुझ्या सगुणपणा, तेने माझ्या मना बोध केला। अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा। योगियांच्या ध्यानी धाताना तोडेसी, जो तो आम्हा पासी मागे पुढे। नामामणे जिव्हे करीन लिंब लोना, विठे सहित चरण ओवाळीना। विठ्ठल विठ्ठल महायोग पीठी तटे भीमरत्यम, वरम पुंडलिकाय धातुं मुनीन्द्रे। समागतटिष्टं तमानंद कन्नम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंगाकरू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा। गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः। जनी दृष्टी लाघो तुझ्या सगुणपणा, तिने माझ्या मना बोध केला। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी प्राप्तवेळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग, महान भगवत भक्त, भगवान परमात्म्याचे लाडके भक्त असणारे संत नामदेव यांचा 4 चरणाचा अभंग, देवाच्या स्वरूपाचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडला। विठ्ठल सिस्टीमवाले पाठीमागे दिसत असतात। हॅलो हॅलो, थोडस लक्ष राहू द्या, आवाज कमी जास्त होतोय, थोडासाच आवाज द्या। नाही पडदा राहू द्या। जनी दृष्टी लाघो तुझ्या सगुणपणा, तेने माझ्या मना बोध केला। प्रस्तुत सेवेकरता निवडलेला भंग, सालाबाद प्रमाणे याही वर्षी चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि प्रथम दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या पामराकडे आली आहे। प्रथम दिवस म्हटलं की भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं किंवा नामाचं वर्णन केलं जातं। सलग 3 दिवस भगवंताच्या नामाचं आणि स्वरूपाचं वर्णन केलं जातं, म्हणून आपण भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडला आहे। परंतु अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं महत्वाचं आहे। कशा निमित्त कशा ठिकाणी तुम्ही आम्ही सर्व उपस्थित आहोत, तर अखंड हरिनाम सप्ताह ज्यांच्या कृपा आशीर्वादाने हा चालत असलेला सप्ताह आहे, असे असणारे आपले हरिभक्त पारायण वारकरी संप्रदायाचं एक थोर व्यक्तिमत्व या गावामधून होऊन गेलेलं आहे। गेले दिगंबर ईश्वरी विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगा माझी। या जीवनामध्ये पाठीमागं काय राहतं, तर फक्त महाराज कीर्ती पाठीमागं राहती। तुमच्या या गावामध्ये संत होऊन गेले आहेत आणि संतांची कृपा माणसावरती होण्यासाठी किंवा संतांची कृपा राहण्यासाठी जी संतांची कृपा कीर्तीरूपी राहत असते, त्याचं नाव नामचिंतनाने भगवंत आहे महाराज। म्हणून त्या भगवंताच्या नामचिंतनाचा आपल्याला ओढावा देणारे संत तुमच्या गावामध्ये लाभले आहेत। म्हणून अशा ते गेले आपल्यामधून, पण तरीही त्यांची कीर्ती पाठीमागे आहे। असे असणारे बाबा, त्यांनाही आपण इथून साष्टांग दंडवत घालून कीर्तनाला सुरुवात करू। विठ्ठल महाराज म्हणतात, जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा। भगवान परमात्म्याचं स्वरूप नामदेवरायांनी पाहिलं आणि नामदेवराय देवाला सांगतात, देवा तुझं स्वरूप पाहिलंय, पण तुझ्या स्वरूपाला पाहिल्यानंतर मला तर असं वाटायला लागलं की तुला माझी दृष्ट होईल। इथपर्यंत देवाला संतांनी पाहिलंय, कारण की संतांसारखी दृष्टी होण्यासाठी महाराज भगवंत आपलासा करावा लागतो। नामदेवराय सांगतात, देवा मी तुला पाहिलंय, पण जनी दृष्टी लागो तुला दृष्ट होईल देवा।
तेने माझ्या मना बोध केला, माझ्या मनाला बोध भगवान परमात्म्याचा झाला असे म्हणणारे संत आपल्या लक्षात आले पाहिजे म्हणून कीर्तने विठ्ठल म्हणून महाराज सांगतात देवा तुला पाहिल्यानंतर तुला दृष्ट होईल, कारण की महाराज योग्यांच्या ध्यानी धाता नातुडीसी आणि जो तू आम्हापासी मागे पुढे. देवा योग्यांना फक्त देव आवडत असतो, सामान्य जीवाला फक्त संसार आवडत असतो आणि साधक जीवाला फक्त देवाची आतुरता असते. आणि महाराज एवढं सगळं होत असताना साधकांना देव प्राप्त करून घ्यायचा आहे असे ज्ञानोबराय सांगतात. काय म्हणतात ज्ञानोबराय? योग्या दुर्लभ तोम्या देखिला साजनी. आणि साजनी म्हणजे कोणाला म्हणतात महाराज? प्रथम सुरुवात देवाच्या स्वरूपापासून आणि नामापासून केल्या जाते. रूप पाहता लोचनी आणि सुख झाले हो साजनी. देवा माझं सुख साजनी झालं आहे म्हणून ज्ञानोबाराय सांगता योग्या दुर्लभ. देवा तू दुर्लभ आहे, योग्यांना सुद्धा प्राप्त होत नाही असा देव ज्ञानोबारायांनी प्राप्त केलाय, असा देव नामदेवरायांनी प्राप्त केलाय, असा देव आदि करून संतांनी प्राप्त केलाय. आणि तो प्राप्त झालेला देव आपल्याला फक्त भजनारूपी प्राप्त करायचा आहे. विठ्ठल म्हणून नामदेवराय सांगतात देवा तुला दृष्ट होईल, पण तुला जर दृष्ट झाली तर नामदेवराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात नामा म्हणे जीवे. माझा जीव जसं आई बाळाची दृष्ट काढते ना तशी मी तुझ्यावरून माझं शरीर, माझा देह, माझा आत्मा जो आहे ना लिंबलोणासारखा वाळून टाकीन. इथपर्यंत संतांचा ध्यास होता महाराज. म्हणून संतात आणि माणसात फरक घडला. विठ्ठल म्हणून महाराज सांगतात देवा तुला दृष्ट होईल, इथपर्यंत माझी दृष्टी तुला पाहावी. मग क्षणभरापुरतं देवाला पाहिलं का महाराज? नाही. आपलं आयुष्य गेलं महाराज, आजही कीर्तन लक्षात येत नाही. आयुष्य जातं महाराज, आपल्याला परमार्थ लक्षात येत नाही. आयुष्य जातं महाराज. 108 वर्ष झालं आमच्या सप्त्याला, 150 वर्ष झालं महाराज लोक सांगतात आमच्या सप्ताला. पण राऊत बाबा सांगतात किती वर्ष झाले सप्ता केला याला महत्व नाही, पण वर्षातून सप्त्यातून किती महत्व संतांचं आणि देवाची प्राप्ती करून घेतली. मनुष्य जीवाला हे सर्वात मोठं महत्व आहे महाराज. आपण कितीक वेळेस तरी परमार्थ करण्यासाठी जातो पण संसार आडवा येतो महाराज. नाथाळीला संसार. संत सांगतात आम्ही तो संसारच आमच्या जीवनामध्ये ठेवला नाही. मग आम्ही त्या देवाला इथपर्यंत पाहिलं. उरला जीव डोळा तुका म्हणे, जीव आणि डोळा उरेपर्यंत ज्या संतांनी फक्त देवाला पाहिलंय अशा संतांची सेवा करा महाराज, देव आपोआप भेटेल. विठ्ठल म्हणून महाराज सांगतात देवा तुला दृष्ट होईल, इथपर्यंत माझी दृष्टी पाहावी. इतकी तितकी नाही महाराज, 1 वर्ष नाही, आयुष्यभर नाही, उदंड आयुष्यापुरती महाराज सांगतात मेलं तरीही तूच दिसतील. आणि महाराज संत मरतात पण संत मेले नाही असे सिद्ध करून देणारा देव आणि देवाची भक्ती महाराज. मरण माझे मरून गेले आणि मज केले अमर. संत एकदा जन्माला आले पण आयुष्यभरासाठी आजही अमर आहे. त्याचं कारण महाराज ग्रंथ आहे. म्हणून संत सांगतात की संसारात सुखासाठी आशेला जन्माला आलेला मानव याला सुख देणारे फक्त संत आणि देव आहे. ज्यांना 2 गोष्टी, जो 2 जीव कळाले तो माणूस तरुण गेला. विठ्ठल म्हणून महाराज सांगतात आयुष्य जातं महाराज परमार्थ करता करता, पण तरीही परमार्थ आणि देव लक्षात येत नाही. म्हणून मी सांगेल आयुष्यभर भक्ती करू नका, आयुष्यभर परमार्थ करू नका, रात्रंदिवस देवाचे भजन करू नका, पण मानव म्हणून जीवन जगत असताना फक्त देव आणि संत लक्षात ठेवा. गेल्यानंतर देवाचं दर्शन आणि घरी आल्यानंतर संतांची भजन जो कोणी विसरत नाही तो मानव महाराज या पृथ्वी तलावरती श्रेष्ठ आहे असे संत सिद्ध करून देतात. ग्रंथामध्ये आहे, नोहे नोहे महाराज सांगतात, भागवतामध्ये सुद्धा आहे. यम प्रव्रजंत मनुपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर अजहाव पुत्रेति तन्मये तया तरो भिनेदो. महाराज सांगतात पुत्र प्राप्तीसाठी संसारात जन्माला आलेले मानव आपण आहोत, पण पुत्र नाही झाला तर सुख नाही, पत्नी नाही तर सुख नाही, मुलगा नाही तर सुख नाही, आई नाही तर सुख नाही, बाप नाही तर सुख नाही असे म्हणणारे मानव आहेत. पण महाराज सांगतात आम्हाला देव नाही तर सुख नाही. विठ्ठल म्हणून महाराज सांगतात आम्ही फक्त देवाला पाहिलंय
मी देवाला पाहिलं, जणी दृष्टी लागो देवाला इथपर्यंत पाहिलं. नामदेवराय सांगतात, देवा तुझा स्वरूपाचं वर्णन करणारा मी कोण आहे? अरे देवा, कितीकही जन्म घेतले तरी तुझ्या स्वरूपाचं वर्णन होणार नाही. युगे 28 विठेवरी उभा. अरे देवा, युगे 28 दिवसापासून तू सम विठेवरती उभा आहे, मी तुझ्या रूपाचं काय वर्णन करणार? हे संत बोलतात महाराज. आजही कीर्तनात बसल्यानंतर संत आणि देव लक्षात आला की कीर्तन लक्षात आलं. आणि कीर्तन लक्षात घेण्यासाठी महाराज आजही लोक कीर्तनाच्या गावात गेले की अगोदर म्हणतात, महाराज थोडीशी कॉमेडी सांगा बरं का, आमच्या गावामध्ये आवडतं. पण मी एक सांगेल महाराज, आयुष्य जाता आपलं मनोरंजन करता करता. संसार म्हणजे हाच मनोरंजन आहे. संसार रूपी मनोरंजनातून बाहेर निघण्यासाठी परमार्थ रूपी कीर्तन आहे महाराज, एवढं लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून कीर्तनात बसल्यानंतर तरी निदान 2 तास देवाचं भजन ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तर सप्तसष्ट होतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज सांगतात, जणी दृष्टी लागो तुझ्या सुगुणपणा, आणि तेने माझ्या मना बोध केला. देवाने माझ्या मनामध्ये बोध केला महाराज. कोणता बोध झाला? संतांच्या मनामध्ये बोध झाला महाराज. संतांच्या स्वप्नात देव गेला आणि संतांच्या स्वप्नात देव जाऊन बोध करतो महाराज. नामदेवरायांच्या मनामध्ये बोध झाला. काय बोध झाला? जनाबाई पंढरपुरामध्ये आल्या, पण देवानी नामदेवरायांच्या मनामध्ये बोध घातला. जनाबाई नामदेवरायांच्या घरी चाकरी करू लागल्या महाराज. तेने माझ्या मना बोध झाला. देवा बोध केला. कोणता बोध? आपल्याही मनामध्ये कोणाविषयी तरी बोध होतो महाराज, कोणाविषयी तरी प्रेम होतं. आपल्या मनात सुद्धा देव येतो महाराज, पण आत्मसात करण्यासाठी आपण संतांची प्राप्ती करत नाहीत, म्हणून आपल्याला बोध झालेला कळत नाही. आमच्या मनामध्ये बोध झालाय, संत सिद्ध करतात. काय बोध झालाय? देव पाहिलाय, देव ओळखता आलाय, हा बोध झालाय. देवाचं स्वरूप पाहिलंय, जळीस्थळी देव पाहिलाय, हा बोध झालाय महाराज. बोध म्हणजे काय? महाराज म्हणतात, कोणालाही पाहिलं तरी देव दिसतो, हा मनात बोध होणं अभंगाच्या प्रथम चरण. जनी जठीला गो तुझ्या सगुणपणा, 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 जनी जठीला